Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी ही इंडियासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी सुद्धा मुंबईच्या राजकारणात मात्र एका वेगळ्याच वादाची चर्चा रंगली आहे आणि तो वाद आहे मुंबईचे उपमहापौर संजय घाडी विरुद्ध आयुक्त अश्विनी भिडे यांच्यातला. अश्विनी भिडे यांच्यावरती संजय घाडी यांनी गेल्या काही दिवसांमध्ये एकामागून एक आरोप केलेले आहेत आणि थेट त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केलेली आहे. त्यांचे मूळ 3 आक्षेप आहेत आणि त्याबद्दलचे 2 पत्र सुद्धा त्यांनी अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवलेले आहेत. पण आता हा वाद पुन्हा एकदा नव्याने चव्हाट्यावर आलाय आणि याचं कारण ठरलंय संजय घाडी यांनी पुन्हा एकदा नव्याने आयुक्त अश्विनी भिडे यांना पाठवलेलं पत्र आणि त्या पत्रामध्ये त्यांनी भायखळ्यामध्ये उपमहापौरांसाठी म्हणजे त्यांच्या स्वतःसाठी बंगल्याची मागणी केली आहे, निवासस्थानाची मागणी केली आहे, जे निवासस्थान सरकारी असेल म्हणजे ते दहिसरमध्ये राहतात आणि तिथून येताना त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आणि महापालिकेच्या अनेक महत्त्वाच्या बैठका असतील किंवा नागरिकांना सेवा देण्याचं सगळं काम असेल याबद्दल त्यांना अडथळा येतो अशी त्यांची तक्रार आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी अश्विनी भिडे यांच्याकडे महापौरांप्रमाणेच एक वेगळा बंगला मागितलेला आहे. सगळे प्रकरण नेमकं काय आहे, जे पत्र संजय घाडी यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांना पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यासोबतच ज्या पद्धतीने मी उल्लेख करतो आहे की अश्विनी भिडे आणि संजय घाडी यांच्यातला जो संघर्ष किंवा वाद आपण ज्याला म्हणूयात किंवा एकतर्फी वाद सातत्याने संजय घाडी हेच आयुक्तांवरती आरोप करतायत. अश्विनी भिडे यांनी याबद्दल अजून कुठलीही स्पष्टीकरण किंवा त्यांची बाजू मांडलेली नाहीये. त्यामुळं संजय घाडी यांचे 3 महत्त्वाचे आक्षेप किंवा 3 तक्रारी नेमक्या काय आहेत हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर त्यांच्या 3 आक्षेपांबद्दल आपण बोलूया. पण त्याआधी त्यांनी जे पत्र मुंबईच्या महापालिका आयुक्तांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी भायखळ्यामध्ये शासकीय बंगला मागितलेला आहे आणि त्याचं कारण सुद्धा त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये दिलं. आता संजय घाडी उपमहापौर आहेत, त्यांनी जे महापालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी नेमका काय कॉन्टेंट लिहिलं आहे, काय कारणं सांगितले मी ते तुम्हाला जशाच्या तसं वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये ते म्हणतायत विषय त्यांनी दिला आहे की भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान परिसरातील बंगला निवासस्थान म्हणून उपलब्ध होण्याबाबत उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने मी आपणास कळवू इच्छितो की मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाची धुरा सांभाळत असताना दैनंदिन कामकाजाच्या अनुषंगाने विविध महत्त्वाच्या प्रशासकीय बैठका, चर्चासत्र, महापालिका सभा, उपमहापौर कार्यालयात येणारे नागरिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, अभ्यंगतांच्या भेटी व प्रशासकीय कार्यक्रमांना वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक असते. परंतु मी दहिसर पूर्व येथे वास्तव्यास असल्यामुळं दहिसर येथून महापालिका मुख्यालय येथे दैनंदिन वाहनाने ये जा करण्यासाठी प्रवासामध्ये माझा बराच वेळ व्यतीत होत आहे. तसेच प्रवासादरम्यान वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते आहे. परिणामी महानगरपालिका मुख्यालयात वेळेत पोहोचणं शक्य होत नाहीये. त्यातच आता पावसाचे दिवस सुरू असल्याने प्रवास अधिकच त्रासदायक होणार आहे. तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त कंसात शहर डॉक्टर श्रीमती अश्विनी जोशी यांची बदली झाल्यामुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान परिसरातील त्या वास्तव्यास असलेला बंगला सध्या रिक्त असल्याचे समजते. तरी सदर बंगला मला निवासस्थानाकरता उपलब्ध व्हावा अशी माझी आपणास विनंती आहे. सदर निवासस्थान महानगरपालिका मुख्यालयापासून जवळ असल्यामुळं प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने मला सोयीचं होईल. तसेच नागरिकांना अधिक तत्परतेने सेवा देणे, महानगरपालिकेच्या सभांना व प्रशासकीय कार्यक्रमांना वेळेवर उपस्थित राहणे सुलभ होईल. तरी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर या नात्याने मला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान परिसरातील बंगला निवासस्थान म्हणून उपलब्ध व्हावा ही विनंती. आता कुठलीही महानगरपालिका असेल तर त्या महानगरपालिकेच्या महापौरांना बंगला मिळतो हा साधारण हा नियम आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिका असेल, पुणे, नाशिक किंवा संभाजीनगर किंवा नागपूर असेल, कुठलीही महानगरपालिका सुद्धा, ठाण्याची का असेल. पण उपमहापौरांना बंगला यापूर्वी मिळालेला आहे का, तर हा महत्त्वाचा प्रश्नचिन्ह आहे. त्यांची मागणी ही आहे की मला उपमहापौर या पदाच्या नात्याने मला तो बंगला देण्यात यावा आणि त्यांनी जी कारणं सांगितली मी तुम्हाला ती वाचून दाखवली की दहिसर पूर्वेतून मला मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत यापर्यंत मला उशीर होतो, मध्येच ट्रॅफिक येते, आता पाऊस सुरू असल्यामुळे सुद्धा अनेक अडचणी आहेत, त्यामुळं अनेक महानगरपालिकेच्या बैठकांना किंवा महत्त्वाची कामं असतील त्याला पोहोचायला मला उशीर होतोय असं कारण त्यांनी आता आयुक्तांना दिलंय. आता याच्यावरती आयुक्त काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण आता ह्या पत्रानंतर पुन्हा एकदा जो वाद मी तुम्हाला सांगतोय की सुरू झालाय त्यातली 3 महत्त्वाची कारणं आहेत.
ह्याच्यामध्ये साकी नाक्यातली जी घटना घडलेली होती, मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडला आणि त्याचा मृत्यू झाला, त्या प्रकरणावरून संजय गाडी यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावरती एकामागून एक आरोप केले होते आणि थेट त्यांचा राजीनामा मागितलेला होता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय होता की सिद्धिविनायक मंदिराचं सुशोभीकरणाचा सोहळा होता आणि या सोहळ्याला आयुक्त अश्विनी भिडे, महापौर ऋतू तावडे आणि महानगरपालिकेचे अन्य नेते, सभागृह नेते वगैरे असतील, ह्या सगळ्यांना निमंत्रण होतं, पण उपमहापौर म्हणून संजय घाडी यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं असा त्यांचा दावा होता आणि त्यावरून सुद्धा अश्विनी भिडे यांच्यावरती त्यांनी आरोप करायला सुरुवात केलेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय त्यांचं म्हणणं आहे की जे निवडून आलेले लोक आहेत आणि मुंबई महानगरपालिकेतले प्रशासनातले लोक आहेत त्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ते एकूण 2 ते 3 कारणं आपण याच्यामध्ये जर बघितली तर मॅनहोलमध्ये घटनेनंतर त्यांनी काय सांगितलं होतं की मॅनहोलमध्ये संरक्षित जाळ्या लावा ह्याबद्दलचं पत्र मी आयुक्तांना दिलेलं होतं, पण त्याची काय गंभीर दखल घेण्यात आली नाही आणि या सगळ्या घटनेला ते काय अश्विनी भिडेच जबाबदार आहेत आणि त्यांनी लगेच राजीनामाच द्यावा अशा प्रकारची मागणी ही संजय घाडी यांनी केलेली होती. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान व प्रोटोकॉल दिला जात नाहीये, लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे प्रशासन हे दुर्लक्ष करत आहे अशी नाराजी ही सिद्धिविनायक मंदिरामध्ये घडलेल्या त्या प्रकरणाबद्दल संजय घाडी यांनी व्यक्त केलेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर म्हणजे लोकप्रतिनिधी एखादं काम सुचवतात किंवा त्यांच्याशी समन्वय साधण्याचं काम जे प्रशासनाचं असतं त्याच्याबद्दल सुद्धा त्यांची एक प्रकारची नाराजी आहे. म्हणजे आता हे जे पत्र समोर आलेलं आहे या पत्राबद्दल ते सध्या आता काय त्यांना निवासस्थान मागतायत हा मुद्दा आहे, पण ह्या वादाची सुरुवात ही यापूर्वीच फार झालेली आहे. आणि आता साधारण जर तुम्ही बघितलं तर मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीवरती भारतीय जनता पार्टीचा नेता आहे, सभागृह नेतेपदी सुद्धा महत्त्वाचा नेता भाजपने दिलेला आहे, महापौर भाजपचा आहे आणि सोबतच ज्या काही महत्त्वाच्या समित्या असतात म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये मग उद्यान समिती असेल किंवा बेस समिती असेल, या सगळ्या समित्यांवरती सुद्धा भारतीय जनता पार्टीने एक प्रकारे आघाडी घेतलेलं होतं. त्यामुळं इथे शिवसेनेची कुचंबना होते आहे का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या वेळेला साकी नाक्याची घटना घडलेली होती त्यावेळेला विरोधकांकडून जी टीका करण्यात आली होती ती उपमहापौरांवरती होती किंवा राज्य सरकारकडे होती. त्यामुळं विरोधकांच्या सुरात सूर मिसळून संजय घाडी यांनी आयुक्तांना टार्गेट का केलं याच्या मागची काय कारणं होती. अर्थात त्यांनी पत्र दिलं असेल, त्यांनी तक्रारी केल्या असेल, पण सत्तेत असताना सुद्धा म्हणजे उपमहापौर पदावरती असताना सुद्धा महायुतीच्या त्या मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत असून सुद्धा महापौरांविरोधात सतत ते एवढी टोकाची भूमिका का घेत आहेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता त्यांनी ज्या पद्धतीने पत्र लिहून बंगला मागितलेला आहे, सरकारी निवासस्थान मागितलेलं आहे, यावर सुद्धा आयुक्त काय निर्णय घेणार. आणि अर्थात आता जेवढे काही आरोप संजय घाडी यांनी केलेले आहे या एकाही आरोपांवरती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांनी उत्तर दिलेलं नाहीये. त्यामुळे आगामी काळात ते उत्तर देणार की ज्या पद्धतीने ते आत्तापर्यंत शांत आहेत, कुठलीही भूमिका घेत नाही आहेत, म्हणजे ही सुद्धा एक भूमिकाच असते, अशाच पद्धतीने ते शांत राहणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, मुंबईच्या राजकारणाबद्दल, मुंबई महानगरपालिकेत सध्या या ज्या काही राजकीय संघर्षाच्या गोष्टी घडतात त्याच्याबद्दल तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.